तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ज्या 3 युद्धनौकांचं लोकार्पण होणार आहे त्या युद्धनौकांची नेमकी वैशिष्ट्य काय आहेत आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। INS सुरतची वैशिष्ट्य बघतोय आपण। माझगाव डॉक इथे ही युद्धनौका तयार करण्यात आलेली आहे। 7400 टन वजनाची आणि 164 मीटर लांबीची INS सुरत आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ही थेट दृश्य आपण बघतोय। नौदलाचे अधिकारी आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मुंबईमध्ये आहेत आणि आता नौदलाचा हा विशेष सोहळा आहे कारण 3 युद्धनौका आज सामरिक बळ भारताचं वाढवण्यासाठी सेवेत दाखल होत आहेत। सगळ्या अधिकाऱ्यांशी मोदी ओळख करून घेत आहेत, हस्तांदोलन करत आहेत। बांधणी केलेल्या तयार केलेल्या या शक्तिशाली अशा 3 युद्धनौका आहेत। INS सुरत, INS निलगिरी आणि INS वाघशीर ही पाणबुडी। या 3 युद्धनौकांचं आज लोकार्पण होतंय, सेवेत रुजू होत आहेत या 3 युद्धनौका। भारत देशाचं सामरिक अर्थात युद्धाचं जे बळ आहे ते प्रचंड वाढवणाऱ्या या सगळ्या 3 युद्धनौका आहेत। ब्रह्मोस सारखी क्षेपणास्त्र याच्यातून डागता येणार आहेत। टॉर्पिडो लॉन्च करता येणार आहेत। थोडे नाही 18 टॉर्पिडो या पाणबुडीमध्ये ठेवता येणार आहेत। इतरही दोन्ही INS निलगिरी आणि INS सुरतवर विमानं उतरवली जाऊ शकतात। मोठ्या प्रमाणात सैन्याचं बळ वाढवणाऱ्या या सगळ्या गोष्टी आहेत आणि निश्चित भारतीयांसाठी सुद्धा तितकीच ही महत्त्वाची गोष्ट ठरणार आहे। 2 युद्धनौका आहेत, एक पाणबुडी आहे जिचं लोकार्पण मोदींच्या हस्ते आज होणार आहे। नौदल सुद्धा या सगळ्या लोकार्पणाच्या कार्यक्रमासाठी अगदी सज्ज आहे नेहमीप्रमाणे। त्यांच्या खास शैलीत प्रचंड शिस्तीत त्या सगळ्यांनी पंतप्रधान मोदींना सलामी दिली। त्यानंतर आता
जिथे उद्घाटनाचा किंवा लोकार्पणाचा हा कार्यक्रम सोहळा होणार आहे तिथे सुद्धा व्यासपीठावर मोदी पोहोचलेत आणि इतरही सगळे मान्यवर तिथे व्यासपीठावर उपस्थित कुछ असल्याचं आपण लोग बघतोय. सोच रहे हैं कि आज एक सुनहरा सपना साकार हो रहा है. नहीं, आज कोई सपना साकार नहीं हो रहा, क्योंकि आज तक पूरी दुनिया में किसी ने सपने में भी नहीं सोचा था कि एक दिन ऐसा आएगा जब भारत में निर्मित ऐसे 3 विशाल युद्धपोत का एक साथ भारतीय नौसेना में नियुक्तिकरण होगा. विश्व के कोने कोने में लोग हैरान हैं कि करोड़ों भारतवासियों को ऐसी प्रेरणा, ऐसा आत्मविश्वास, ऐसा संकल्प कहां से मिलता है. दोस्तों, पूरी दुनिया जानती है कि माननीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी जी के नेतृत्व में हमारे देश भारत में क्रांतिकारी परिवर्तन और क्रांतिकारी प्रगति हो रही है. आज पूरे विश्व को यह संदेश ऐलान होगा कि माननीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी जी के नेतृत्व में आपके मार्गदर्शन के बल पर हमारा देश भारत अमृत काल के लक्ष्य विकसित भारत की ओर अपार ऊर्जा, शक्ति और संकल्प के साथ अग्रसर है. देवियों और सज्जनों, आपसे निवेदन है कि भारत के माननीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी जी को अपना आभार व्यक्त करें. जोरदार तालियों के साथ उनका स्वागत करें. देवियों और सज्जनों, इतिहास गवाह है कि भारतीय नौसेना माननीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी जी के मार्गदर्शन के बल पर आत्मनिर्भर भारत के लक्ष्य की ओर पूरी निष्ठा और संकल्प के साथ अग्रसर है. मैं अब विनम्र निवेदन करता हूं भारतीय नौसेना के प्रमुख एडमिरल दिनेश कुमार त्रिपाठी से, श्रीमान कृपया सभा को संबोधित करें.